Hello friends, I welcome you in my next video, which is the second part of our section 4 and the topic History of Novel. In the first part, we discussed about a novel which is the prominent form in the 18th century and how that form becomes popular in the middle and lower class. So let's start our second part. The Pilgrim's Progress by John Bunyan, 1678, and Oronoku by Abraham, 1688, initiated the plenteous and colorful tradition of English novel and was followed by Daniel Defoe, Robinson Crusoe, Moll Flanders, and Jonathan Swift's Gulliver Travels, a famous satire. सो आता या सेकंड पार्टमध्ये आपण वेगवेगळ्या टाईप्सचे नॉवेल पाहणार आहोत. त्याच्यामध्ये अनेक फेमस रायटर्सनी वेगवेगळे फॉर्म हाताळलेले आहेत. त्याच्यामध्ये जो 17th सेंचुरीमध्ये कोणत्या प्रकारचे नॉवेल्स प्रसिद्ध झाले, फेमस झालेले आहेत त्याबद्दलची इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. सो द पिलग्रिम्स प्रोसेस की जे जॉन बनियान यांनी 1678मध्ये लिहिलेलं होतं. त्याच्यानंतर ओरोनोकू हे जे नॉवल होतं ते ॲब्राहम यांनी 1688 साली लिहिलेलं होतं की जे इनिशिएटिव्ह ठरलं, म्हणजे ज्यांनी सुरुवात केली. कोणत्या गोष्टीची इनिशिएटिव्ह त्यांनी केलेलं आहे? द प्लॅन्टियस म्हणजे रिच, विपुल, मोठ्या प्रमाणात. प्लॅन्टियस अँड कलरफुल ट्रॅडिशन ऑफ इंग्लिश नॉवेल, म्हणजे इंग्लिश नॉवेल जे होतं त्या काळामध्ये हा जो एक क्लास त्या ठिकाणी तयार झालेला होता. सो त्या इंग्लिश नॉवेलच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आणि कलरफुल अशा प्रकारचे ट्रॅडिशन त्या ठिकाणी उदयाला आलेलं आहे. अँड वॉज फॉलोड बाय, त्यालाच आणखीन कोणी फॉलो केलेलं आहे? या बनियन आणि बॅन हे जे रायटर होते त्यांच्या ह्या लेखन शैलीला कोणी फॉलो केलं तर डॅनियल डिफॉ यांनी आपलं रॉबिन्सन क्रुसो, मॉल फ्लँडर या नॉवेलच्या थ्रू त्यांना फॉलो केलं. त्याचबरोबर जॉनाथन स्विफ्ट यांनी एक अतिशय फेमस असं नॉवेल लिहिलेलं होतं गलिव्हर्स ट्रॅव्हल्स, की जे एक फेमस सटायर होतं, एक उपहास करणारं, म्हणजे त्यावेळेच्या अनेक राजकीय सामाजिक अशा गोष्टींवरती भाष्य करणारं असं ते नॉवेल होतं की जे अतिशय फेमस झालेलं होतं, ज्याच्यावरती पिक्चरही निघालेला होता. गलिव्हर्स ट्रॅव्हल्स याच्यावरती जो बऱ्यापैकी फेमस झालेला होता. सो अदर मेजर नॉवलिस्ट ऑफ 18th सेंचुरी आर, सो याच काळामध्ये जे 18व्या शतकातले नॉवलिस्ट होते, मेजर नॉवलिस्ट. स्टुडंट्स या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, कारण याच्या थ्रू तुम्हाला वेरिड ॲक्टिव्हिटीज सोडवायच्या आहेत. फिलिंग द ब्लँक्स ऑर नोट्स, मेक नोट्स किंवा जोड्या लावा, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला सोडवायच्या आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. सो अदर मेजर नॉवलिस्ट ऑफ 18th सेंचुरी आर, 18व्या शतकातले नॉवलिस्ट कोण होते तर सॅम्युअल रिचर्डसन, की ज्यांनी लिहिलेलं जे काही नॉवेल होतं पमेला ऑर व्हर्च्यू रिवॉर्डेड, अँड क्लॅरिसा, बोथ एपिस्टोलरी नॉवेल. सो हे जे पमेला म्हणजेच व्हर्च्यू रिवॉर्डेड दुसऱ्या नावानं ते प्रसिद्ध होतं, आणि क्लॅरिसा हे दोन्ही जे सॅम्युअल रिचर्डसनचे नॉवेल होते ते कोणत्या प्रकारचे नॉवेल होते तर एपिस्टोलरी नॉवेल. सो याच्यामध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे टाईप्स ऑफ नॉवेल्ससुद्धा दिसणार आहेत. सो याच्याबद्दलचं डिटेल एक्सप्लेनेशन आपल्या याच पार्टमध्ये टाईप्स ऑफ नॉवेल या सेक्शनमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची माहिती होणार आहे. सो एपिस्टोरी नॉवेल्स म्हणजे काय तेही तुम्हाला त्या ठिकाणी कळणार आहे. एपिस्टोरी नॉवेल म्हणजे या ठिकाणी हे जे नॉवेल्स होते याच्यामध्ये मोस्टली लेटर फॉर्म वापरलेला होता. लेटर होते, लेटर्सच्या थ्रू ते नॉवेल लोकांच्या पुढे ती स्टोरी उलगडणारी होती. हेनरी फिल्डिंग, लॉरेन्स स्टर्न्स अँड टोबियास स्मॉलेट. तो आपण हे सगळी जी आता नावं घेतली ती 18th सेंचुरी नॉवलिस्ट आहेत, हे सगळं लक्षात ठेवा. द ट्रॅडिशन वॉज एनरिच्ड बाय मेनी अदर्स स्टॉलवर्ट नॉवलिस्ट. सो जी काही स्टॉलवर्ट नॉवलिस्ट होते त्यांची आता नावं आता आपण पाहणार आहोत. चार्ल्स डिकेन्स, वॉल्टर स्कॉट, नथॅनियल हॉथॉर्न, हॉरेस वॉलपॉल, थॉमस हार्डी, विल्की कॉलिन्स अँड एच.जी. वेल्स. सो स्टॉलवर्ट नॉवलिस्ट या अंडर टायटल
हे सगळे नॉव्हलिस्टची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची की ज्यांनी इंग्लिश लिटरेचरला एनरिच करण्याचं, ह्या परंपरेला एनरिच करण्याचं काम केलेलं आहे, या फॉर्मला एनरिच करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. So, the 20th century is marked by the modern topics and innovative styles and techniques and wide angles of the views by the novelists like E.M. Forster, James Joyce, Joseph Conrad, Henry James, George Orwell, Graham Greene, D.H. Lawrence, William Golding and Anthony Burgess. सो आता जी आपण नावं पाहिली ही सगळी 20th सेंचुरी नॉवलिस्ट आहेत. सो ज्यांनी मॉडर्न टॉपिक्सना महत्त्व दिलेलं आहे. आधुनिक काळातले जे टॉपिक्स होते त्याला त्यांनी मार्क केलेलं आहे. सो 20th सेंचुरी ही कोणत्या गोष्टींनी मार्क केली गेलेली आहे, चिन्हांकित केली गेली, तर मॉडर्न टॉपिक्स, त्यानंतर इनोव्हेटिव्ह स्टाईल्स अँड टेक्निक्स, म्हणजे त्यांनी नवनवीन शैलीचा, नवनवीन तंत्रांचा वापर आपल्या लेखनामध्ये केलेला आहे. आणि या लेखनशैलीच्या थ्रू द वायडन्ड अँगल्स ऑफ द व्ह्यूज, सो तो जो काही व्ह्यूज होते, त्यांची जी दृष्टिकोन होते ते वाईड करण्याचं काम, त्याच्या कक्षा, अँगल्स मीन्स कक्षा रुंदावण्याचं काम या नॉवलिस्टनी केलेले आहे. आणि आपण आता जे सगळे नॉवलिस्टची लिस्ट पाहिली हे सगळे 20th सेंचुरी नॉवलिस्ट आहे. Then they widened the circumference of the genre by writing political, social, psychological and other modern issues in their novels. So त्यांनी या शैलीचा किंवा ह्या प्रकाराचा सर्कम्फरन्स, त्याचा जो काही परीघ आहे, त्याची जी काही कक्षा आहे ती रुंदावण्याचं, वाईड करण्याचं काम केलेलं आहे. बाय कशा थ्रू त्यांनी त्यांच्या सर्कम्फरन्स वाईड केलेला आहे? बाय रायटिंग पॉलिटिकल, सोशल, सायकोलॉजिकल अँड अदर मॉडर्न इश्यूज. म्हणजे त्याने आपल्या नॉव्हेल्समध्ये राजकीय, सामाजिक, सायकोलॉजिकल, मानसशास्त्रीय आणि जे काही मॉडर्न आधुनिक काळातले जे इश्यूज होते त्यांना त्यांनी आपल्या नॉव्हेल्समध्ये हाताळलेलं आहे. There are immigrant authors like Salman Rushdie from India, V.S. Naipaul from Trinidad, then Kazuo Ishiguro from Japan and many others. सो याही ठिकाणी तुम्हाला कदाचित फिलिंग द ब्लँक्स किंवा जोडा लावा या अंतर्गत प्रश्न ॲक्टिव्हिटी विचारली जाऊ शकते की इमिग्रंट ऑथर्स कोणते. इमिग्रंट्स म्हणजे कोण? स्थलांतरित. सो ही जी लोकं आता आपण पाहिली ही सगळी स्थलांतरित रायटर म्हणून ओळखली जात होती. सो नेक्स्ट द कंट्रीब्युशन ऑफ विमेन नॉव्हलिस्ट, म्हणजे तुमच्या आता लक्षात आलं असेल स्टुडंट्स आपण कोणाबद्दल डिस्कस करणार आहोत. तर जसं आतापर्यंत आपण सगळ्या मेल नॉव्हलिस्टची नावं ऐकली, पण या क्षेत्रामध्ये, नॉव्हेलच्या क्षेत्रामध्ये स्त्रियाही मागे नव्हत्या. सो अनेक फिमेल नॉव्हलिस्टसुद्धा त्या क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी फेमस झालेल्या होत्या. सो त्याची इन्फॉर्मेशन आता आपण ह्या पॅरेग्राफमध्ये पाहणार आहोत. सो टू धिस ग्रेट पेजंट कॅन नॉट बी निग्लेक्टेड. सो या क्षेत्रामध्ये फिमेल नॉव्हलिस्टनी सुद्धा जे कार्य केलेलं आहे ते आपण निग्लेक्ट करू शकत नाही किंवा आपण ते दुर्लक्षित करू शकत नाही. द नॉव्हेल ऑफ मॅनर्स, एव्हेलिना बाय फ्रान्सिस बर्नी, Gothic novels by Anne Radcliffe, a novel based on Science of the Age, Frankenstein by Mary Shelley are landmark novels. सो आता जे आपण सगळे नावं पाहणार आहोत हे सगळे फिमेल नॉव्हलिस्ट आहेत. त्याच्यामध्ये फ्रान्सिस बर्नी यांनी लिहिलेलं नॉव्हेल ऑफ मॅनर्सच्या अंतर्गत लिहिलेलं इव्हेलिना हेही त्या काळामध्ये अतिशय फेमस झालेलं होतं. त्यानंतर गॉथिक नॉव्हेल्स हा जो प्रकार होता की जो ॲन रॅडक्लिफ यांनी हाताळला. त्यानंतर सायन्स फिक्शन म्हणून सुद्धा हे एज त्या ठिकाणी प्रसिद्ध होतं. सो मोस्टली जे नॉवेल्स होते त्या काळातले ते सायन्स फिक्शन होते. सो त्यात कोणी हा प्रकार हाताळलेला आहे? मेरी शेले यांचं फ्रँकनस्टाईन हे नॉवेल जे होतं ते लँडमार्क नॉवेल ठरलेलं आहे. ते सुद्धा अतिशय फेमस झालेलं होतं आणि या फ्रँकनस्टाईन नॉवेलवरती सुद्धा पिक्चर त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. सो जेन ऑस्टिन हॅज बीन रुलिंग ओव्हर द माइंड्स ऑफ द पीपल थ्रू हर नॉव्हेल्स. त्याचबरोबर जेन ऑस्टिन नावाची लेखिकासुद्धा आपल्या लिखाणाच्या थ्रू तिनं या नॉव्हेलच्या थ्रू लोकांच्या मनावरती राज्य केलेलं आहे. Bronte sisters Emily and Charlotte have created their own place by their incomparable works, The Wuthering Heights and Jane Eyre.
सो दोघी बहिणी ब्रॉन्टे सिस्टर्स म्हणून ओळखल्या जातो त्या इमेली आणि चार्लॉट असं त्यांचं नाव होतं. सो त्यांनी सुद्धा आपली स्वतःची प्लेस या ठिकाणी क्रिएट केलेली होती. सो कोणते दोन फेमस नॉवेल्स त्यांच्या थ्रू लिहिलेले गेले होते तर रुदरिंग हाइट्स आणि जेन आयर. तर मेरी ॲन इव्हॉन्स एलियास जॉर्ज एलियट रोट द नोवेल्स रिफ्लेक्टिंग सायकोलॉजिकल इन्साईट. त्याचबरोबर जिचं रिअल नेम मेरी ॲन इव्हॉन्स पण ती जॉर्ज एलियट ही आपल्या पेन नेमनी नॉवेल्स लिहित होती. सो तिनंसुद्धा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातनं नॉवेल्स लिहिलेली आहेत. व्हर्जिनिया वुल्फ इज द पायनियर ऑफ द स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस टेक्निक इन इंग्लिश नॉवेल. सो इंग्लिश नॉवलमध्ये जो एक प्रकार नव्यानं आधुनिक काळामध्ये आलेला होता तो होता स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस टेक्निकमध्ये माणसाच्या मनाचे सुद्धा वेगवेगळे टप्पे असतात. जागृत मन, निद्रिस्त मन. सो कॉन्शियसनेस या शब्दाच्या थ्रू तुम्हाला ते लक्षात येईल. सो स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस म्हणजे जो काही एक माणसाच्या मनामध्ये विचारांचा फ्लो असतो सो तो त्या धर्तीवरती हे या नॉवेल्सवरती काम करण्यात आलेलं होतं. सो त्या नॉवेलच्या थ्रू रीडरला मेन प्रोटॅगनिस्ट जे असायचं जो मेन कॅरेक्टर असायचं त्याच्या मनामध्ये एंट्री करण्याची मुभा मिळत होती. सो अशा प्रकारचं स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस टेक्निक हाताळण्याचं काम व्हर्जिनिया वुल्फ नावाच्या लेखिकेनं केलेलं होतं की जी पायनियर होती या क्षेत्रातली, जी अग्रेसर होती, प्रणेता होती या स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस टेक्निकचा. देन अगाथा क्रिस्टी क्रिएटेड हर ओन प्लेस बाय रायटिंग मेनी नॉवेल्स बेस्ड ऑन क्राईम. त्याचबरोबर अगाथा क्रिस्टी नावाच्या लेखिकेने सुद्धा आपले स्वतःची प्लेस या क्षेत्रात निर्माण केलेली आहे. त्याच्यामध्ये तिनं जो प्रकार हाताळलेला आहे तो आहे क्राईम. सो क्राईम क्षेत्रात क्राईम या प्रकारची जे नॉवेल्स होते ती लिहिण्यामध्ये ही अगाथा क्रिस्टी अग्रेसर होती. देन हरक्यूल पायरॉट अँड मिस मार्पल आर दी एव्हरग्रीन डिटेक्टिव्स क्रिएटेड बाय हर. त्यामुळे हा जो तिने लिहिलेले हरक्यूल पायरॉट आणि मिस मार्पल नावाचे डिटेक्टिव्स अतिशय प्रसिद्ध झालेले होते. हार्पर ली, मार्गरेट ॲटवूड, टॉनी मॉरिसन अँड ॲलिस वॉकर हॅव एलिव्हेटेड दी ट्रॅडिशन फर्दर टू प्रॉस्पेरिटी. सो या जे काही फिमेल रायटर्स होते, नॉवलिस्ट होते त्याच्यामध्ये हार्पर ली, मार्गरेट ॲटवूड, टॉनी मॉरिसन आणि ॲलिस वॉकर यांनीसुद्धा नॉवेलच्या क्षेत्रातल्या ज्या परंपरा होत्या त्या अशाच पुढे प्रॉस्पर करण्याच्यासाठी काम केलेलं आहे. या नॉवेल प्रकाराला पुढे नेण्याचं काम या लेखिकेंनी केलेलं आहे हे आपल्या लक्षात आलेलं असेल. सो यानंतरचा पुढचा जो पार्ट आहे इंडियन सिनॅरिओ म्हणजे आपल्या जे काही इतर संपूर्ण वेगवेगळे जे कंट्रीजमधले नॉवलिस्ट होते त्यांनी या क्षेत्रामध्ये काम तर केलेलंच आहे. त्याचबरोबर इंडियन रायटर्ससुद्धा नॉवेलच्या क्षेत्रामध्ये कुठेही मागे नव्हते. सो भारतामध्ये या क्षेत्रात काय काय घडलं त्याबद्दलची इन्फॉर्मेशन आपल्याला या पॅरेग्राफमध्ये घ्यायची आहे. सो त्याच्यामध्ये राजमोहन's wife by Bankim Chandra Chattopadhyay serialized in the Indian field was the first novel in English written by an Indian. सो आपल्या भारतामधले जे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय आहेत त्यांनी राजमोहन's वाईफ नावाचं जे नॉवल लिहिलं गेलं होतं की ज्याच्यावरती द इंडियन फील्ड या टायटल अंतर्गत सिरियलसुद्धा काढण्यात आलेली होती की जे त्यांचं फर्स्ट नॉवल होतं. वॉज अ फर्स्ट नॉवल इन इंग्लिश रिटन बाय अन इंडियन. सो ते पहिलं नॉवल होतं त्यांनी लिहिलेलं. द पिरियड आफ्टर दॅट इज मार्क्ड बाय फ्यू मोर नॉवेल्स रिटन बाय द इंडियन रायटर्स. सो या काळामध्ये नंतरच्या काळामध्ये सुद्धा काही थोडे नॉवेल्स लिहिले गेले आपल्या इंडियन रायटर्सच्याकडनं. दीज नॉवेल्स बोर आयदर नॅशनलिस्ट वर्च्यूज और सोशल इश्यूज ॲज देअर मेन फ्रेमवर्क. सो सुरुवातीच्या काळामध्ये जे नॉवेल्स या आपल्या इंडियन रायटर्सनी लिहिले ते मोस्टली त्याचं मेन फ्रेमवर्क काय होतं. सो कोणत्या गोष्टींना बेस धरून त्यांनी थीम घेऊन त्यांनी ते नॉवेल्स लिहिलेले होते तर आयदर नॅशनलिस्टिक वर्च्यू म्हणजे राष्ट्रीयत्वाचे जे सद्गुण आहेत ते किंवा सोशल इश्यू जे सामाजिक विषय आहेत यांना त्यांनी हाताळलेलं होतं आपल्या नॉवेल्समध्ये. सो कोणकोणते असे इंडियन रायटर्स होते त्याच्यामध्ये त्याची लिस्ट इथं आता पाहतोय आपण. मुल्कराज आनंद, आर के नारायण अँड राजा राव विथ अ मेजर ट्रायो हू प्रिवेल्ड इन द पिरियड आफ्टर दॅट.
सो या काळामध्ये नंतरच्या काळात जे रायटर या नॉवेलच्या क्षेत्रामध्ये पुढे आलेले अग्रेसर ठरलेले आहे त्याच्यामध्ये आहेत मुल्खराज आनंद, आर के नारायण, की ज्याची त्यांचे एक स्टोरी आपल्याला शॉर्ट स्टोरी आपल्या ह्या न्यू सिलेबसमध्ये ॲड करण्यात आलेली आहे ॲन ॲस्ट्रोलॉजिस्ट डे. सो ते आर के नारायण आणि राजा राव हे सुद्धा अतिशय हे त्रिकूट मेजर ट्रायो मीन्स त्रिकूट या काळामध्ये प्रिवेल ठरलेलं आहे. या क्षेत्रामध्ये ते फेमस झालेलं आहे, अग्रेसर ठरलेलं आहे की ज्यांनी नॉवेल प्रकार हाताळलेला आहे. Novelists like Anita Desai, Nayanthara Sehgal and Arun Joshi and Manohar Malgaonkar changed the current of Indian English novel through their works. सो यानंतरच्या काळामध्ये जे इंडियन नॉवेलिस्ट पुढे आलेले आहेत त्यांनी इंडियन इंग्लिश नॉवेलचा जो फ्लो आहे, जो करंट आहे, तो पूर्णपणे बदलून टाकलेला आहे. Amitav Ghosh, Vikram Seth and Upamanyu Chatterjee ameliorated the Indian novel in English by adding new features to it. म्हणजे हे जे आता आपण लिस्ट पाहिली अमिताभ घोष, विक्रम सेठ आणि उपमन्यू चॅटर्जी यांनी सुद्धा आपल्या इंडियन नॉवेलला इंग्लिशमध्ये इंग्लिश लँग्वेजच्या थ्रू तिला ॲबिलिरोट करण्याचं काम, म्हणजे त्याला आणखीन बेटर आणखीन इम्प्रूव्ह करण्याचं काम, काही फीचर्स न्यू फीचर्स या लोकांनी नॉवेलमध्ये ॲड केलेले आहेत आणि त्याच्या थ्रू त्यांनी इंडियन नॉवेल इंग्लिशमधले इंडियन नॉवेल्सना आणखीन बेटर केलेलं आहे. ॲम्युलेट मीन्स बेटर करणं, मेक बेटर और इम्प्रूव्ह करणं. सो ते त्यांनी केलेलं आहे. Recent years have witnessed a dazzling performance by Indian novelists like Salman Rushdie, Arvind Adiga, Arundhati Roy, Kiran Desai and Kiran Nagarkar. सो यानंतरच्या काळामध्ये रिसेंट इयर्स आताच्या अलीकडच्या काळामध्ये जर डॅझलिंग परफॉर्मन्स बेस्ट परफॉर्मन्स इंडियन नॉवलिस्ट कोणी केला असेल तर ते आहेत सलमान रश्दी, अरविंद अदिगा, अरुंधती रॉय, किरण देसाई आणि किरण नगरकर. So the tradition of English novel has undergone a vital change since its birth and it has undoubtedly very bright future. So ह्या लोकांच्या हातामध्ये हा जो नॉवेल प्रकार होता तो बदलत गेलेला आहे. वायटल चेंज त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. सो सिन्स इट्स बर्थ अँड इट हॅज अनडाऊटेडली व्हेरी ब्राईट फ्युचर. आणि म्हणूनच आपण या बाबतीमध्ये असं म्हणू शकतो की या लोकांनी त्याच्यामध्ये काम केल्यामुळं नक्कीच ब्राईट फ्युचर या इंडियन नॉवेल्सचं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. सो नेक्स्ट सेक्शन जो या ठिकाणी आपण दिलेला आहे तो आहे नॉवेला. सो लेट डिस्कस व्हॉट इज नॉवेला. अ नॉवेला द वर्ड ओरिजिनेटेड फ्रॉम द इटालियन वर्ड नॉवेली. सो या ठिकाणी जो आता आपण नॉवेला शब्द पाहिला तो कुठनं त्याचे मेन ओरिजिन कुठं आहे, त्याचा उगम कुठं आहे, तर तो इटालियन वर्ड नॉवेली या शब्दाकडनं तो घेण्यात आलेला आहे. इट अ टाईप ऑफ प्रोज फिक्शन विच इज शॉर्टर दॅन अ फुल लेंथ नॉवेल. काय नॉवेला आणि नॉवेलमध्ये डिफरन्स काय येतं? इट इज अ टाईप ऑफ प्रोज फिक्शन. प्रोज मीन्स गद्य, फिक्शन म्हणजे काल्पनिक कथा. सो एक असं गद्य प्रकार आहे की जो शॉर्टर आहे, थोडासा आखूड आहे, छोटा आहे, शॉर्टर दॅन अ फुल लेंथ नॉवेल. जो काही फुल लेंथमध्ये लिहिला गेलेला नॉवेल आहे ना त्या नॉवेलपेक्षा थोडासा शॉर्ट प्रकार म्हणून या नॉवेलाकडे पाहिलं जातं. आणि लॉंगर दॅन शॉर्ट स्टोरीज. सो जो काही शॉर्ट स्टोरीज म्हणजे ज्या लघुकथा असतात त्या लघुकथांपेक्षा थोडासा मोठा लॉंगर आणि आपल्या फुल लेंथ नॉवेलपेक्षा थोडासा शॉर्ट असा जो काही प्रकार होता त्याला नॉवेल असं म्हटलं जातं. इट इज अ वेल स्ट्रक्चर्ड येट शॉर्ट नॅरेटिव्ह ऑफन सॅटरिक और रिअलिस्टिक इन टोन. सो हा जो नॉवेला प्रकार होता तो वेल स्ट्रक्चर्ड होता, म्हणजे त्याची बांधणी चांगल्या प्रकारे केलेली होती. त्याचं जे कथन होतं ते शॉर्ट होतं पण मोस्टली ते रिअलिस्टिकमध्ये होतं. त्याचा टोन जो होता तो वास्तववादी होता आणि सटारिक होता, म्हणजे कुठल्या त्या काळातल्या एखाद्या इश्यूबद्दल ते मॉकिंग करणारं होतं, उपहास करणारं होतं. It usually focuses on one incident or issue with one or two main characters.
याच्यामध्ये मोस्टली एखाद्या मेन इश्यूला, विषयाला किंवा घटनेला फोकस केलं जायचं आणि एक किंवा दोन मेन कॅरेक्टर्स असायचे. अँड टेक्स प्लेस ॲट अ सिंगल ट्रॅडिशन, एक मेन सिंगल ट्रॅडिशन म्हणजे एक परंपरा धरून त्या ठिकाणी ते नॉवेल गेलेलं असायचं. सम ऑफ दी फेमस नॉवेलाज इन इंग्लिश आर, सो त्यावेळचे फेमस नॉवेलाज कोणते होते याची लिस्ट इथं आपल्याला दिलेली आहे. लेट्स डिस्कस विच इज दॅट लिस्ट. The Heart of Darkness by Joseph Conrad, The Turn of the Screw by Henry James, Bellybird by Herman Melville, Death in Venice by Thomas Mann, then Seize the Day by Saul Bellow and Pearl by John Steinbeck. So या सगळ्या हे जे फेमस रायटर नॉवेलिस्ट होते त्यांनी हे वेगळे नॉवेल्स दिलेले होते की जे फेमस नॉवेलाज इन इंग्लिश म्हणून त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेले होते. सो दिस इज अवर सेकंड पार्ट. सो रिमेनिंग पार्ट वी विल डिस्कस इन अवर नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.